नमस्कार. विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठी रंगभूमीला प्रयोगशील आणि प्रागतिक म्हणजेच पुढचा विचार करणारी रंगभूमी म्हटलं जातं. या रंगभूमीवर एका बाजूला पुरुषचेही प्रयोग होतात, दुसऱ्या बाजूला योनीच्या मनीच्या गुजगोष्टी याचेही प्रयोग होतात. पण हाच धागा आहे म्हणून याच रंगभूमीवर अतिशय निर्लज्ज कांदे पोहे वाढले जात असतील तर ते वादाला निमंत्रण देणारं ठरूच. कारण मनसेनं या अतिशय निर्लज्ज कांदे पोहे नामक रंगमंचीय आविष्काराला विरोध केला आहे. मुद्दा केवळ आणि केवळ मनसेचा नाहीये, तर गेल्या काही दिवसांपासून रणवीर अहलाबादिया आणि अपूर्वा मुखिजा यांच्याकडून करण्यात आलेल्या एका आविष्कारावर भयंकर वादळ उठलंय. या आविष्कारानं सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असा ठपका ठेवत त्यांच्या विरोधात कारवाई पण सुरू झाली. आणि हाच धागा पकडून भाडीपाच्या अतिशय निर्लज्ज कांदेपोहे या कार्यक्रमावर सुद्धा टीका सुरू झाली. समाज माध्यमामध्ये अतिशय निर्लज्ज कांदेपोहेच्या विरोधामध्ये सातत्यानं भावना व्यक्त व्हायला लागल्या. कारण ज्या गोष्टी चार चौघात सहजगत्या मराठी समाज बोलत नाही त्या गोष्टी मुद्दामून किंबहुना त्या सहज बोलल्या जात आहेत असं दाखवायचा प्रयत्न करत वारंवार बोलल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे हे कार्यक्रम करताना ते कार्यक्रम डिजिटल कंटेंट म्हणून सादर होत होते, पण आता ते रंगमंचावर आणि त्यात सुद्धा तिकीट लावून सादर व्हायला लागलेत. तेव्हा अशा निर्लज्जपणाचं समर्थन करायचं का हा मुद्दा आहेच. समाज स्वास्थ्य अशा कार्यक्रमांमुळे बिघडण्याची तक्रार ही आहेच. समाज कीर्तन पाहून सुधरत नाही, तमाशा पाहून बिघडत नाही असं म्हणणाऱ्यांना कदाचित परिस्थिती किती रसातळाला गेली आहे ते लक्षात येत नसावं. त्याच निमित्तानं आजची विशेष चर्चा. या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय निर्लज्ज कांदेपोहे या कार्यक्रमाचा वाद जन्माला आला. हा वाद अधिकाधिक वाढत गेला आणि तो ज्या पद्धतीने वाढत गेला त्यामुळे अतिशय निर्लज्ज कांदेपोहे या कार्यक्रमाला गुंडाळावं लागलंय. पुण्यात हा कार्यक्रम होणार होता. पुण्यातला कार्यक्रम सारंग साठेनं गुंडाळलाय अशी घोषणा त्यानं स्वतःच केलेली आहे. पण विषय इथे संपलेला नाही. भविष्यात मात्र आम्ही कार्यक्रम करणार नाही असं कधीच ही मंडळी म्हणत नाहीयेत. कार्यक्रमाचं नाव अतिशय निर्लज्ज देऊन जणू काही आपण किती साळसूद वागतोय हे सांगण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत. यापूर्वी त्यांनी भाडीपा आणि कांदेपोहे अशा 2 डिजिटल सिरीज आणल्या. त्या माध्यमातून समाजातल्या विविध प्रकारच्या वर्तनांवर, चालीरीतींवर त्यांची स्वतःची अशी टिप्पणी ही मंडळी वारंवार करायची. पण जणू काही सेक्स विषयी बोललोच नाही तर भविष्यात आपल्याला अधिक उत्तम डिजिटल कंटेंट करणारे समजणार नाहीत या कदाचित भीतीनं त्यांनी अतिशय निर्लज्ज कांदेपोहेचा उपक्रम हाती घेतला असेल. या कार्यक्रमामध्ये शारीर भावनांच्या विषयी खुली चर्चा होत असते. कार्यक्रम 18 पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींसाठीच आहे असं सांगून आम्ही ही चर्चा करतो असा बचाव ही मंडळी करतात. पण हा जेव्हा कार्यक्रम तिकीट लावून सार्वजनिक ठिकाणी होतो तेव्हा त्याबद्दल कायद्याचा निर्णय अपेक्षित असतो. आणि म्हणूनच जेव्हा वाद वाढतोय, रणवीर आणि अपूर्वा यांच्याबद्दल कायद्याचा बडगा कठोरपणे उगारला जातोय हे लक्षात येताच सारंग साठेच्या टीमनी पळ काढलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे विभागानं या कार्यक्रमावर तीव्र आक्षेप घेतलाय. हा कार्यक्रम होऊ देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सारंग सांगतोय की मुळात कार्यक्रम रद्दच झालाय तर विरोध कसला करता. पण सारंगला हे आठवण करून द्यायला लागेल की आत्ताच्या घडीला हा संपूर्ण कार्यक्रम कायमस्वरूपी बंद झाल्याचा खुलासा त्यांनी अद्याप तरी केलेला नाही. मनसे काय म्हणते ते ऐका. आणि भाडीपा टीम आणि सारंग साठे
त्याचबरोबर त्यांचे फॅन्स आणि त्या पद्धतीचे व्हिडिओ करणारे आणखीही काही चॅनल्स आमच्या नजरेसमोर येतात आहेत. तर त्या सर्वांना आम्ही आव्हान करू इच्छितो की जर का तुम्ही अशा पद्धतीचा कुठलाही शो जर का पुणे शहरात आयोजित करायचा विचार करत असाल तर तो आम्ही उधळून लावू. अशा पद्धतीचे मराठी अस्मितेला आणि मराठी संस्कृतीला धक्का पोहोचेल अशा कुठल्याही पद्धतीचा कार्यक्रम आम्ही या पुणे शहरात होऊन देणार नाहीये. अशा बेभान कलाकारांना, अशा थिल्लर चाळे करणाऱ्या कलाकारांना या पुणे शहरात आम्ही अजिबात उभं राहून देणार नाहीये. मनसेनं आक्षेप घेताना सारंगला आणि सारंगच्या भाडीपाच्या टीमला थिल्लर ठरवलंय. खरं तर ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम सादर होतो त्याला हिडीस या एका श्रेणीमध्ये मोजता येऊ शकतं. मनसेनं आक्षेप घेतल्यानंतर हा शो पुढे ढकलावा लागलाय असं सध्या तरी सारंगला मान्य नाही. मुळात शो आपण आधीच गुंडाळला होता असं तो सांगतोय. स्वतःहूनच आपण हा शो बंद केलाय ही सारंगची पहिली प्रतिक्रिया होती. त्यानंतर त्याचं म्हणणं आहे की शो मध्ये काहीही आक्षेपार्ह नव्हतं आणि शिव्या तर अजिबात नव्हत्या. वातावरण तापलेलं आहे त्यामुळे आपण स्वतः शो स्वतःहूनच आटोपता घेतला, बंद केला हे त्यांनी सांगितलं आहे. आता कुणी आगीत तेल ओतायचं काम करू नये असं म्हणून एक शहाजोग सल्ला सारंग दुनियेला देतो आहे. हा सारंगसाठी आहे तरी कोण ते पहा. सारंगची ओळख डिजिटल मीडियाच्या प्रभावामुळे अभिनेता, लेखक, निर्माता अशा स्वरूपातली झालेली आहे. सारंग मूळचा पुण्याचा आहे आणि पुण्यातल्या हौशी कलाकारांच्या सोबत तो दिसत असतो. नटसम्राट या चित्रपटापासून तो प्रसिद्धीच्या झोतात आला. सारंग साठेनं नटसम्राट, उंबटू, नाच ग घुमा या चित्रपटात काही भूमिका निभावलेल्या आहेत. भारतामधली पहिली वेब सिरीज समजली जाणारी ब्रिंग ऑन द नाईट सादर करण्याचं श्रेय त्याला जातं. MTVच्या या इंग्रजी भाषेतल्या वेब सिरीज मध्ये त्याने काम केलंय. सारंग साठेनं लहान मुलांचं वय लक्षात न घेता या लहान मुलांसोबत संवाद साधला. लहानांशी बोलताना कोणत्या विषयावर बोलावं, कोणत्या विषयावर बोलू नये याचे काही संकेत आहेत. बाल हक्क आयोग अशा प्रकारच्या संवादांबाबतीत अत्यंत काटेकोर असतो आणि याला बालचिकित्सा किंबहुना बालकांचं मानसशास्त्र सुद्धा कारणीभूत असतं. बालकांच्या बाबत संवाद साधताना कोणते विषय टाळावेत, बालकांना परस्परांमध्ये संवाद करायला लावताना काय वागायला लावू नये हे स्पष्ट आहे. सारंग तसा वागलाय का पहा. शूज खूप भारी आहेत. थँक्यू. कुठून घेतलेत? शॉपमधून. शॉपमधनं घेतलेत? मी रस्त्यावरनं घेतो. शॉपमधून घेतले. तुला मोठं होऊन लग्न करायचंय? कोणाशी करायचंय? आदूशी. हाय आदू. ये प्लीज बस या स्टूलवर. आदू ही तुझी बेस्ट फ्रेंड आहे. हा. तुला आदूबद्दल सगळ्यात जास्त काय आवडतं? प्रेम करतो. हा, प्रेम करतो तेच आवडतं. तुला सगळ्यात जास्त काय आवडतं तिच्याबद्दल? ती लाड करते. ती लाड करते. आणि काय नाही आवडत? काहीच. सगळंच आवडतं. ओके ठीक आहे. व्हॉट इज लव्ह? पापू देणं, हागी करणं. अजून काय? बस. पण तू माणसं सोडून कशावर प्रेम करू शकतो का आपण? कशावर? माझे डॉग आहे. हा. 2 डॉग आहेत. ते नाव शादू आणि गब्बू. ते फ्रेंड्स नाही आहेत. एक मोठा एक छोटा आहे. मोठं होऊन लग्न करावं असं वाटतं तरी आधी? हा. कुणाबरोबर करायचं? रेड ॲपल रुपये. वेदाबरोबर. आणि तुला त्याच्याबरोबर लग्न हे ठरलेलं आहे तुमचं? आता एका बाजूला हे त्याचं बालकांसोबतचं वागणं आहे आणि दुसऱ्या बाजूला सारंग साठे हा राजकीय भूमिका पण घेतो बरं का. ऐका. नोलान, आता क्रिस्टोफरच्या पप्पांचं नाव शरद आहे की मला माहित नाही, पण आपल्याला मागच्या इलेक्शनला कळलंय सगळ्यांचा बाप शेवटी शरदच असतो.
नोलान, आता क्रिस्टोफरच्या पप्पांचं नाव शरद आहे की मला माहित नाही, पण आपल्याला मागच्या इलेक्शनला कळलंय सगळ्यांचा बाप शेवटी शरदच असतो. ते म्हटले बकिंगहॅम पॅलेस खरं तर एका हिंदू राजाने बांधला होता. आजही उत्खनन करून बघा तिकडे दारात नंदी सापडेल म्हटले. हॅशटॅग मंदिर वही बनाएंगे खाली. काय चाललं? या दोन्ही वक्तव्यात कोणता विनोद आहे? खरं तर ही व्यवस्थित पेरलेली राजकीय प्रतिक्रिया आहे. विनोदाच्या व्याख्या या मंडळींनी एकदा पु ल आणि वपूंकडून शिकायला हव्यात. ते शिकतील की नाही माहिती नाही, पण शिकले नाहीत तर नक्कीच अडचणीत येतील. विशेष या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.